आपला सतत अपमान करणाऱ्याला न भांडता कसे उत्तर द्यावे? अपमान करणाऱ्या व्यक्तीला शांतपणे आणि समजूतदारपणे उत्तर देणे ही एक महत्त्वपूर्ण कला आहे. जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो, उगाचच टोमणे मारतो किंवा मत्सर व्यक्त करतो, तेव्हा तात्काळ रागाने प्रतिक्रिया देणे सहज स्वाभाविक असते. मात्र अशा प्रतिक्रियेमुळे परिस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता असते. खरी परिपक्वता म्हणजे शांततेने आणि शहाणपणाने अशा प्रसंगांना सामोरे जाणे. आपला स्वाभिमान जपत दुसऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे ही खरं तर खूपच सकारात्मक आणि प्रभावी पद्धत आहे. अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांना गृहीत धरून रागावण्याऐवजी आपण शांत राहून आपल्या कृतीतून त्यांना योग्य उत्तर देऊ शकतो. आज आपण हे जाणून घेणार आहोत की अशा नकारात्मक परिस्थितींना कशा प्रकारे सकारात्मकतेने हाताळायचे, ज्यामुळे आपण आपली प्रतिष्ठा टिकवू शकतो आणि दुसऱ्यालाही योग्य धडा शिकवू शकतो. 1. शांतता आणि संयम राखा. शांत राहणं ही एक सोपी गोष्ट वाटते, परंतु प्रत्यक्षात ते अंमलात आणणं तितकं सोपं नसतं. विशेषतः जेव्हा आपला अपमान होतो तेव्हा शांत राहणं खूप कठीण वाटतं. तरीही अशा प्रसंगी संयम राखणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण शांत मन तुम्हाला योग्य विचार करण्याची आणि समोरच्याच्या वागणुकीमागचा हेतू ओळखण्याची क्षमता प्रदान करतं. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही वेळ शांत राहा आणि त्या शब्दांचा नीट विचार करा. संयम बाळगल्यामुळे तुम्ही अनावश्यक वादविवादांपासून दूर राहू शकता आणि तुमची ऊर्जा वाचवू शकता. संयम राखल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ आणि आत्मविश्वासपूर्ण भासेल. समोरच्याला हे जाणवेल की त्याच्या अपमानकारक वागणुकीचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीला स्वतःच्या वर्तनाचा अर्थ लागून त्याला स्वतःच अडचणीत असल्यासारखं वाटेल. शांतता आणि संयम यांचा अंगीकार केल्याने तुम्ही जीवनात अधिक सकारात्मक आणि संतुलित राहू शकाल. 2. त्यांच्या हेतूचा विचार करा. अनेकदा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा मुख्य हेतू तुम्हाला त्रास देण्याचा आणि तुमची मनशांती भंग करण्याचा असतो. त्यांना हेच हवं असतं की त्यांच्या बोलण्याने किंवा कृतीने तुम्ही चिडून प्रतिक्रिया द्यावी. मात्र जर तुम्ही त्यांचा हेतू आधीच ओळखलात तर त्यांना सामोरं जाणं आणि त्यांचा प्रभाव टाळणं तुमच्यासाठी अधिक सोपं होतं. कधीकधी अशा व्यक्ती स्वतःच्या कमतरतेला झाकण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वतःच्या असुरक्षतेमुळे ते इतरांना दूषणे देऊन स्वतःला वरच्या पातळीवर सिद्ध करू पाहतात. काही वेळा अशा व्यक्तींचा स्वभावच विकृत असतो. त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मिळतो. जसे तुम्ही अशा लोकांचे खरे रंग ओळखता आणि त्यांच्या हेतून समजून घेता, तसे तुम्ही त्यांच्यापासून दूर राहणं निवडू शकता. अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यात स्थान न देणं हेच तुमचं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी योग्य पाऊल आहे. संयम आणि विचारपूर्वक वागणूक तुम्ही तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि शांत बनवू शकता. 3. आपल्या शब्दांचा प्रभावी वापर करा. अपमानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शब्दांचा वापर अतिशय विचारपूर्वक आणि संयमाने करा. शांतपणे पण ठामपणे समोरच्या व्यक्तीला सांगावं की त्याच्या बोलण्यामुळे तुमच्या आत्मविश्वासावर कोणताही परिणाम होत नाही. तुमच्या उत्तरात विनम्रता आणि तटस्थता असावी. बोलताना शांत स्वरात पण स्पष्ट व्यक्त व्हा. त्यांना हेही समजावून सांगा की तुमच्या अशा बोलण्याने माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, मात्र यापुढे असं काही झालं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकारच्या संवादातून समोरच्या व्यक्तीला हे जाणवतं की तुम्ही त्याच्या बोलण्याला बळी पडत नाही आणि तुमच्यात प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे. बोलताना कोणत्याही प्रकारचे अपशब्द टाळा आणि तुमच्या आवाजाचा टोन मृदू ठेवा. यामुळे समोरच्याला त्याच्या वागणुकीचा पुनर्विचार करण्याची संधी मिळते. तसेच अशा शांत आणि प्रभावी उत्तरामुळे त्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता वाढते किंवा कमीत कमी ते पुन्हा तुमच्याशी वाद घालण्याचं टाळतील. शांतता, संयम आणि समजूतदार शब्दांच्या वापरातून तुम्ही अधिक प्रभावीपणे परिस्थिती हाताळू शकाल. 4. स्वतःच्या कृतीतून उत्तर द्या. अनेकदा शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरते. तुमच्या योग्य कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला सहज लक्षात येईल की त्याच्या अपमानकारक बोलण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.
अपमानाला प्रत्युत्तर देण्यासाठी शब्दांचा वापर करण्याऐवजी तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या कामावर केंद्रित करा. कठोर परिश्रम करा आणि तुमच्या कामातून उत्तम यश मिळवून दाखवा. तुमचं यश हेच त्यांच्या बोलण्याला सर्वोत्तम उत्तर ठरेल. त्यातून केवळ तुम्हाला समाधान मिळणार नाही, तर तुमचा आत्मविश्वासही अधिक दृढ होईल. 5. अपमानाने व्यक्तिगत नुकसान होऊ देऊ नका. अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊन त्यावर विचार करत बसणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा व्यक्तीच्या बोलण्याने तुम्हाला त्रास होऊ न देणं आणि त्यांच्यापासून दुर्लक्ष करणं हेच योग्य असतं. तुमच्या आत्मविश्वासाला ठेच लागणार नाही याची काळजी घ्या. कधीकधी एखाद्या व्यक्तीचे शब्द आपल्यावर खोल प्रभाव टाकतात आणि आपण त्यावर विचार करत राहतो. त्यामुळे मन अस्वस्थ होतं आणि आपले रोजचे कामही प्रभावित होऊ शकतं. परंतु यापेक्षा काहीच साध्य होणार नाही. जर आपण त्या व्यक्तीला अधिक महत्त्व दिलं तरच तो आपल्यावर प्रभाव पाडेल. त्यांना ते करू द्या आणि तुम्ही शांतपणे तुमचा मार्ग चालत राहा. मित्रांनो, तुम्ही त्यांचा अपमान वैयक्तिक पातळीवर घेतला नाही तर तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहू शकतं. आपलं ध्येय साधण्यासाठी आपला विचार साफ ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. शांत राहून संयम राखून तुम्ही अशा परिस्थितीला तोंड देऊ शकता आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवू शकता. यशस्वी होणं हे एक असं उत्तर आहे जे समोरच्याला थेट त्याच्या चुकीची जाणीव करून देतं. तुमच्या कृतीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना दाखवून देता की त्यांच्या नकारात्मकतेमुळे तुमचं ध्येय बदलत नाही. उलट तुम्ही अधिक ठाम आणि दृढ होत जाता. त्यामुळे शांतपणे संयमाने काम करत राहा आणि तुमचं यश बोलू द्या. 6. संवाद टाळावा की संवाद साधावा. अपमानाच्या परिस्थितीत संवाद साधावा की टाळावा याचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून असतो. कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या अपमानाला उत्तर देण्याऐवजी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हा सर्वात योग्य उपाय असतो. अशा वेळी समोरची व्यक्ती ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असू शकते आणि त्यांना उत्तर देण्याने फक्त अनावश्यक वाद वाढू शकतो. पण जर अपमान वारंवार होत असेल तर ठामपणे आणि सुसंस्कृत पद्धतीने संवाद साधणं आवश्यक ठरू शकतं. अशा वेळी संवादामुळे नकारात्मकता कमी होऊ शकते आणि समोरच्याला योग्य धडा मिळू शकतो. आपल्या दृष्टिकोनातून संवाद साधण्याचे कारण असावे. कदाचित समोरची व्यक्ती तिच्या वागणुकीची जाणीव करून घेईल किंवा तुम्ही स्पष्टपणे तुमची भावना व्यक्त करू शकाल. तुम्ही योग्य वेळी संवाद साधल्यास तुमचा आत्मविश्वास आणि संयम अधिक दृढ होईल. अशा संवादातून चांगला परिणाम होऊ शकतो आणि समोरची व्यक्ती पुन्हा अशी वागणूक दाखवणार नाही. 7. आपल्या आत्मविश्वासावर काम करा. कधी तुम्हाला लक्षात आलं आहे का, अपमान करणारी व्यक्ती प्राय त्या व्यक्तीला लक्ष करते ज्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. अशा व्यक्तीच्या वागण्यामागे एक विचार असतो. ते पाहतात की कोणालाही बोलल्यामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा त्यांना एखाद्या व्यक्तीत कमकुवतपणा दिसतो तेव्हा ते त्यांच्यावर टीका करतात. मित्रांनो, असाच आत्मविश्वास ठेवा की समोरच्याची कोणतीही टीका किंवा अपमान तुमच्यावर प्रभाव टाकू नये. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहून आपला आत्मविश्वास टिकवून ठेवावा. यासाठी सतत स्वतःला प्रेरित करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सकारात्मक विचारांनी घेरून ठेवा. तुमचा आत्मविश्वास जितका मजबूत असेल तितकंच समोरच्याचे अपमानकारक बोलणे तुमच्यावर कमी प्रभाव टाकेल. अशा मानसिकतेमुळे तुम्ही कोणत्याही अपमानाला शांतपणे संयमाने तोंड देऊ शकाल आणि त्याला तुमच्यावर कधीही परिणाम होऊ देणार नाही. 8. दृष्टिकोन बदला. अपमानाला वैयक्तिकरित्या घेण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अपमान म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असते. त्यांचा तुमच्या मूल्यांशी काही संबंध नसतो. म्हणूनच अपमानाला सुसंस्कृत दृष्टिकोनातून पहा. जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला तर तुमची मानसिक शांतता टिकवता येईल. समोरच्याच्या नकारात्मकतेचा प्रभाव तुमच्यावर कमी होईल. कधीकधी अपमान तुमच्यासाठी एक संधी देखील असू शकते. तो तुमचं यशाच्या मार्गाकडे नेणारा एक टर्निंग पॉइंट होऊ शकतो. दृष्टिकोन बदलल्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तींच्या शब्दांना थोडं वेगळ्या नजरेने पाहता येईल. यामुळे तुम्ही मानसिक शांती राखून कोणत्याही परिस्थितीला तोंड देणं शिकू शकता. मित्रांनो, सतत अपमान करणाऱ्याला न भांडता उत्तर देणे ही संयम आणि परिपक्वतेची ओळख आहे. शांत राहून आपल्या कृतीतून आणि सकारात्मक संवादातून तुम्ही समोरच्याला योग्य धडा शिकवू शकता. तुमचा आत्मविश्वास, संयम आणि सुसंस्कृत दृष्टिकोन तुम्हाला अशा प्रसंगामध्ये यशस्वी करतो. यामुळे तुम्ही स्वतःला आणि आपल्या मूल्यांना योग्य ठिकाणी ठेवू शकता.
लक्षात ठेवा, तुमचं मूल्य कधीच इतरांच्या बोलण्यावर अवलंबून नसतं, ते तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये शांतता आणि संयम राखणे हेच तुमच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. मित्रांनो, आपण दररोज नवनवीन प्रेरणादायी विचारांसोबत भेटत असतो आणि तेच विचार आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सापडले. तुम्हाला हा प्रेरणादायी व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.